नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सुद्धा ऐश्वर्यरूपी रावण सौमित्र आणि जानकी जाळणार की नाही ते बघण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा। आपण कालपर्यंत बघितलं होतं की अत्यंत हुशारीने सौमित्र आणि जानकीने ऐश्वर्याकडनं तिचा गुन्हा जवळपास कबूल केलाय। आता फक्त राहिली होती गोष्ट कोर्टात निकाल देण्याची। पण आपलं ठरलं तर मग या मालिकेतली प्रियासारखं इथे ऐश्वर्या सुद्धा चक्कर येण्याचं नाटक करत खाली पडत आहे। मग तिचा वकील मात्र कोर्टाला विनंती करतो की यांची तब्येत ठीक नाहीये, आपण यांना दवाखान्यात ॲडमिट करू आणि उद्या या कोर्टाचा निकाल तुम्ही द्या, या केसचा निकाल तुम्ही द्या। आणि कोर्ट पण त्याला राजी होतं आणि सौमित्रा म्हणतात की उद्या तुम्ही ऐश्वर्याविरुद्ध सगळे पुरावे कोर्टात सादर करा। मग घरी आल्यानंतर मात्र सगळे रणदिवे खुश असतात। सारंग आणि ऋषिकेश जानकी आणि सौमित्र भरपूर कौतुक करतात, पण सांगतात की आज कोर्टात निकाल लागला असता पण ती ऐश्वर्या ढोंगी ऐश्वर्या चक्करचं नाटक करून पडली म्हणून ती वाचली। पण उद्या तिचं नक्कीच काम होणार, उद्या तिला कोर्ट शिक्षा देणार। दुसरीकडे मात्र ऐश्वर्या प्रचंड टेन्शनमध्ये असते। ती तिच्या बापाला म्हणते की मला कोर्टात उद्या शिक्षा होणार, पण मला काय जेलमध्ये जायचं नाहीये, मला कसंही करून ते सौमित्रकडचे पुरावे गोळा करायचे, कसे करून ते हस्तगत करायचे। तो बाप म्हणतो म्हणजे सयाजीराव म्हणतो तू सांग ना, मी आत्ता तर जानकी मारून टाकतो। ती म्हणते तिला मारायचंच आहे पण असं नाही, टप्प्याटप्प्याने मारायचं आहे। मात्र पुढे आपल्याला दिसतं की अवंतिकाला एक फोन येतो की तिच्या वडिलांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे। मग लगेच सौमित्र आणि अवंतिका निघतात, पण त्यांच्या गाडीपुढे एक माणूस पडलेला दिसतो म्हणून सौमित्र गाडीतून खाली उतरतो आणि तेवढ्या सयाजीराव आणि ऐश्वर्या त्यांच्या गुंडासोबत येतात, सौमित्राला पकडतात आणि सयाजीराव मात्र अवंतिकाच्या कपाळावर बंदूक ठेवतो आणि ऐश्वर्या सौमित्राला धमकी देते की तुझी अवंतिका तुला वापस पाहिजे असेल तर तुझ्याकडे जे काही पुरावे माझ्या विरुद्ध आहेत ते मला देऊन टाक आणि याबाबत कोणालाही घरी सांगायचं नाही। मग घरी आल्यानंतर सौमित्र टेन्शनमध्ये येतो आणि जानकी त्या चेहरा टेन्शन ओळखते। ती त्याला विचारते पण अवंतिका कुठं आहे। मग तो सांगतो की तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही म्हणून अवंतिका तिथेच थांबली आहे, पण तो काही न बोलता वरती निघून जातो। इथे मात्र जानकीला काहीतरी खटकतं। आणि मित्रांनो, मग पुढच्या म्हणजे सकाळी काय होतं, ऋषिकेश एकदम खुश असतो। तो म्हणतो आज कोर्टाचा निकाल आपल्या बाजूला लागणार। मात्र जानकीला काहीतरी रुखरुख वाटत असते। ती म्हणते एवढ्या लवकर आनंद साजरा करायची काही गरज नाही, मला काही ना काही भीती वाटते की नक्कीच काही ना काही घडणार। म्हणजे थोडक्यात तिला आता एक संकेत मिळाला की बहुतेक आपल्या विरुद्ध केसचा निकाल लागू शकतो। आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय। तुम्हाला काय वाटतं, उद्या कोर्टामध्ये आता सौमित्र ते पुरावे तर ऐश्वर्याला देऊन टाकेल, मग कोर्टात तो काय सादर करेल, मग जानकीला कोर्ट शिक्षा देते काय? कमेंट करून जरूर कळवा। भेटूया पुढच्या भागात। आणि हो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या।